एका गुंतोनिया राहते तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी उठून गेला किंवा निघून गेला असे पाठ आहे तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी शरण एकाच नाथन ऐशे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी पांडुरंगा करो प्रथमा नमः दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षर मनाथे आनंदम मजवेयम श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेयेत पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहते तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी विठ्ठल 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 वारकरी संत परंपरेतील संत वाङ्मयाचे निर्माते भागवत संप्रदायाचा खांब एक विधतेच द्योतक सगळ्या जगाचा जगन्नाथ आणि त्या जगाचा एकनाथ त्या नाथांचा अभंगाच्या कीर्तनाच्या चिंतनाकरिता सेवेकरिता घेतलाय परम पावन असलेलं आपलं या राजपुरे वस्तीवरती अर्थात फुटबाव भांडगाव आधी करून पण राजपुरे वस्ती मेन आहे या वस्तीवरती अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तो काही आजचा नाहीये ह्या वर्षी 40 वर्ष या उत्सवाला पूर्ण झाले आणि 40 वर्ष हा उत्सव एखाद्या गावाने केला नाही एखाद्या तालुक्याने केला नाही व्यक्तिगत या राजपुरे कुटुंबाने व्यक्तिगत जरी सहकार्य सगळ्यांचं असू द्या पण राजपुरे कुटुंबाचं मोठं योगदान आणि हा इथपर्यंत उत्सवाला एकदा ह्या परिवाराकरता खरे टाळ्या वाजवल्या माऊली नेहमीच माझ्या संपर्कात असतो एक युवा नेतृत्व असताना सुद्धा वारकरी संप्रदायाचा अनुयायी अत्यंत शांत स्वभाव चांगली श्रवणाची आवड चांगल्या कीर्तनकारांच्या सानिध्यात राहण्याची आवड असं व्यक्तिमत्व म्हणून माऊली आहे हे कीर्तन काय सप्ताह कीर्तन करण्या म्हणून नाही मी हे माझं घरचं कीर्तन म्हणून कीर्तनाला आलो माऊली माझ्यावर वडिलांसारखं प्रेम करतो मी त्याच्यावर मुलाखतसारखं प्रेम आणि म्हणून आज मोठा अमृत योग आहे ह्या कीर्तनाच्या 40व्या वर्षाच्या या उत्सवाला स्वरांचा साज चढवण्याकरता स्वर गंधर्व वारकरी संप्रदायाचं भूषण आणि एक वाक्य नीट ऐका वारकरी संप्रदायाचं वारकरी भजन जिवंत ठेवणारा आता एकमेव माणूस बोधे बाबांची परंपरा पुढे चालवणारं तत्व म्हणजे आमचे हरिभक्ती पारायण महेशजी महाराज भगुरे गुरुजी फार योगायोगाने आज लाभले आणि ते लाभण्याचं कारण पुन्हा माझं माऊलीवर प्रेम आणि त्यांचं माझ्यावर प्रेम आम्ही एकत्र आलो मी म्हटलं चला गुरुजी त्यांचा कार्यक्रम मुळशीला चालू आहे त्या मुळशीच्या लोकांशी बोललो मी म्हटलं आजच्या दिवस गुरुजींना सोडा
आळंदीत भरपूर मंडळी पाठवतो आम्ही कोणीतरी. म्हणजे नाना तुम्ही फोन केल्यावर आता आम्ही कसं नाही म्हणणार. गुरुजींना सोडा हा शब्द चुकीचा आहे, पण आजच्या दिवस सोडतो. आणि गुरुजी हा कार्यक्रम करता आले. एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे आमचे विनोदजी झेंडे गुरुजी ह्या भागाचं वैभव आहे. नेहमी वारकरी संप्रदाय ते टिकवण्याचं कार्य या परिसरात करतात. संतोष महाराज आमचे आहेत. त्याचप्रमाणे आदिनाथ महाराज आहेत आमचे. त्याचप्रमाणे माझ्यावर खूप प्रेम करणारे आकाश महाराज खास आलेले आहेत. पकवाजा करता आमचे विजय महाराज धर्माधिकारी, गोड व्यक्तिमत्व ह्या भागातले महाराज. दुसरे आमचे नरसिंह महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे दीपक महाराज कीर्तनकार आलेले आहेत. आणि खरी एक गोष्ट, माऊलीची माझी गेल्या 3 वर्षापूर्वी ज्यांनी भेट घालून दिली, या कार्यक्रमाला ज्यांनी निमंत्रित केलं आणि मग माऊली माझ्या सानिध्यात आला, ते वैकुंठवाशी दत्तजय महाराज बोरकर. मला वाईट वाटलं, मला माहितच नाही. आता माऊली इथे बोलला की काही दिवसापूर्वी महाराजांचा अचानक निधन झालं. खरं तर त्यांच्या स्फूर्तीला मी विनम्र अभिवादन करतो. आधी करून आज कीर्तनाच्या निमित्ताने नुसता हा परिसर नाही, 2-3 तालुक्यातून माणसं आलेली आहेत. त्याच्यामध्ये बारामतीहून खास सोळसकर दादा खास कीर्तनाच्या आणि माझ्या प्रेमाकरता त्यांच्या मित्र परिवारासह आलेले आहेत. त्याप्रमाणे आमचे संजयजी भाऊ देशमुख वस्तीचे आमचे भालेकर, आपले भोसलेवाडीचे संजीव भाऊ आमचे भोसले खूप प्रेम करतात आणि वारकरी संप्रदायाचं तिकडचं जबाबदार व्यक्तिमत्व आहे. ते संजयाच्या कीर्तनाला संजय आले. सोमेश्वर देवस्थानचे ट्रस्टी, त्यांना मागे पुरस्कारही मिळाला, तेही आलेले आहेत. खूप मंडळी आहे, हार्मोनियमच्या साथी करत आहेत, सगळी मंडळी आहेत. व्यक्तिगत आता कुणाचे नावं राहतील तर मला माफ करा, नाही का? आहे का कोणी महत्वाचं अजून? म्हणजे सगळेच महत्वाचे आहेत, पण तरी विशेष महत्वाचे, नाही का? सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि नियोजित वेळेमध्ये ह्या अभंगाच्या काही सेवेला आपण चिंतनाला प्रारंभ करू. मस्तक हे पाया पायावरी या वारकरी संतांच्या पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती. अभंग पाठातला आहे, परिचयाचा आहे. या अभंगामध्ये संत एकनाथ महाराज मानवी जीवाला, प्रापंचिक जीवाला प्रपंचाचाच उपदेश करतायत. ही मोठी गंमत आहे गुरुजी. म्हणजे संतांनी प्रपंचाचा उपदेश करावा, हीच मोठी गंमत आहे. संतांनी तर खरं तर परमार्थाचा उपदेश करावा, संतांनी परमार्थ शिकवावा अशी अपेक्षा आहे. पण इथं नाथ महाराज मात्र प्रपंच शिकवतायत, प्रपंच शिकवतायत. याचं काय कारण असू शकतं बरं? जे नाथ महाराजांना काय आवश्यकता वाटली अशी की लोकांना परमार्थापेक्षा प्रपंच शिकवावा? त्याचं कारणच असं आहे महाराज. त्याची 1-2 कारण मी सांगेल, पण सगळ्यात एक मी आठवणीने एक कारण सांगतो. आपण उद्या कीर्तन ऐकणारच आहात. आमच्या परंपरेचे आदर्य गुरुवर्य चैतन्य महाराजांची उद्या सेवा आहेच. त्या परंपरेचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी दुंडा महाराज असं म्हणायचे, ज्याला 10x10च्या खोलीतला प्रपंच जमला नाही त्याने शक्यतो परमार्थ डोकं घालू नये.
कारण काय आहे माहितीये का, प्रपंच आणि परमार्थ अलीकडे अजून एक खंत सांगतो. प्रपंच करणारे खूप आहेत, सांगणारे कोणी नाही. काय म्हणतो मी, प्रपंच करणारे खूप आहेत, सांगणारे कोणी नाही. आणि अजून सांगतो, परमार्थ सांगणारे खूप झाले, करणारे कोणी नाही. अशीच परिस्थिती सध्या. जो उठतो तो परमार्थ सांगतो पण पारमार्थिक नाही. जो उठतो तो प्रपंच करतो पण प्रपंच कोणी सांगत नाही. कदाचित आम्ही जो प्रपंच करतो ना तो संतांना अभिप्रेतच नाही, संतांना मान्यच नाही. आणि संतांना जो अपेक्षित प्रपंच आहे तो आमच्याकडनं होत नाही, म्हणून संत प्रपंचाचं मार्गदर्शन म्हणून मार्गदर्शन करतात. आणि त्यांनी केलं पाहिजे मार्गदर्शन. त्यांनी नाही शिकवायचं तर कोणी शिकवायचं. काय आहे, तुम्हाला कोणत्या ना कोणत्या परिस्थितीत येन केन प्रकाराने कोणत्याही गोष्टीच्या नादी लागून परमार्थात आणून तुमचं जीवन सुखी करणं, या पलीकडे संतांच्या अवताराचं प्रयोजन नाही. आणि मग संत आपल्याला मार्गदर्शन करतात. या अभंगामध्ये नाथ महाराजांनी प्रपंचाचं मार्गदर्शन केलंय. मी थोडेसे 4 विकल्प सांगतो, मला पुढे अजून जाता येईल त्या निमित्ताने. कुणाला प्रपंचाचं मार्गदर्शन करतात? या समाजामध्ये 4 वर्ग आपल्याला साधारणतः बघायला मिळतात. एक असा वर्ग आहे जो आयुष्यभर फक्त आणि फक्त प्रपंच करतो. एक असा वर्ग आहे जो आयुष्यभर फक्त आणि फक्त परमार्थ करतो. एक असा वर्ग आहे जो प्रपंचही करतो, परमार्थही करतो आणि सगळं जरी झालं तर त्याच्यातून प्रपंचच करतो. आणि एक असा वर्ग आहे तो परमार्थही करतो, प्रपंचही करतो, पण त्या दोघांमधून परमार्थच करतो. प्रपंच करणारा एक वर्ग, नुसता परमार्थ करणारा एक वर्ग, प्रपंच परमार्थ करून प्रपंच साधणारा एक वर्ग, आणि प्रपंच परमार्थ करून परमार्थच करणारा एक वर्ग. आता पहिल्या वर्गाबद्दल काय फार बोलू नये असं मला वाटतं. हा शब्द अपूर्ण पडेल की ह्या जन्मी प्रपंच करतो यात नवल नाही, जन्मोजन्मी प्रपंचच करतो. सायास करेशी प्रपंच दिननिशी, त्याला काही नाही, रात्रंदिवस प्रपंचाचा सायात चाललाय. आणि हा प्रपंच फार प्रदीर्घ आहे ना महाराज. अविद्येची अनिदा, विश्व स्वप्नाचा हा दांडा, हो गीत होता प्रभुता, काल जो परवा जो, काय शब्द आहे, अनादि जो, अनादि कालापासून जो फक्त हेच करत आला, याला प्रपंचाचं स्वप्न पडलंय. त्या स्वप्नामध्ये आयुष्य जगतोय आणि पुन्हा आयुष्य संपलं की मरतोय. मेला म्हणून पुन्हा जिवंत होतोय आणि जन्माला आला की पुन्हा प्रपंचच करतो. म्हणजे मेला नसता तर जन्माला आला नसता, जन्माला आला नसता तर प्रपंच केला नसता. याचं जन्म आणि मरण आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रपंच करणारा हा वर्ग आहे. त्याच्यावर फार बोलू नये असं माझं मत आहे. हे महावाक्याचे नावे गुरु कृपेचे छावे, माता हात ठेविला नवे थापटीला जैसा. त्याच्या पुढची ओवी आहे काठातले, तैशी विश्व स्वप्नेशी माया निद सांडोनी धनंजया, सहसा जैला अद्वयानंद पडेच. स्वप्नामध्ये हा उगत जगतोय, काय खरंय का त्याच्यातलं? असा जो वर्ग आहे महाराज, तो नुसता आणि नुसता प्रपंच करतोय. हा वर्ग सोडा. पुढचा एक वर्ग आहे तो नुसताच परमार्थ करतोय. तो का परमार्थ करतोय? त्याला जीवनमुक्त म्हणा पाहिजे तर तो परमार्थ या करता करतोय की गुरुजी तो म्हणतो प्रपंच नाहीच तर करू कसं. प्रपंच एक झाला होता, हे तो स्वरूपा मिथ्या वार्ता. पुढे होईल मागोता कदा कल्पांती घडेना बलकट तो संसार.
असेल त्या फलकटच्या नादीच लागायचं नाही तर कुठं लागायचं. सार जिथं आहे ते घेणं महत्वाचं आहे की नाही. आणि असंही नाहीच आहे म्हणा नाही का. न रूपमस्य तथोपलभ्यते न अंतो न च आदि न च सम्प्रतिष्ठा. काय प्रतिष्ठा आहे त्याला खरं सांगा बरं. काय त्याच्यातलं खरं आहे खरं सांगा. नाही प्रपंचातलं काय खरं आहे हे जर मला कोणी खरं सांगेल तर मी खरंच त्याचा सन्मान करेल. काय खरं आहे प्रपंचाचं मला सांगा. माझ्या कीर्तनात असे घडू नये पण माझ्याच कीर्तनात एक दुर्दैवी घटना घडली. ती बी आजच घडली असं समज. फार वाईट घटना घडली. कारण ते कीर्तनात असं घडायला नको होतं. घडली काय करणार. काही नाही कीर्तन सुटलं. या जेवणाच्या गडबडीत चेंगराचेंगरीत लोटालोटीत एका वांजेच्या पोराचा खून केला कोणीतरी. होत असं सत्याच्या पंक्तीत खून होणं म्हणजे चांगलं. कुणाचा खून केला तुम्ही ऐकताय. ज्ञानोबा काय म्हणतात. वांजी चिया लेखा पेशी जन्मपत्रिका निर्भूमिका की कल्पू. अरे वांजीच्या पोराची काही पत्रिका काढणार. गंधर्व दुर्ग काय पाडावे शशविषान काय मोडावे हुवावे मग तोडावे ख पुष्प वांजीची लेखा कैशी जन्मपत्रिका. हे सगळं खोट आहे की नाही. तसं तो जीवनमुक्त महात्मा म्हणतो नाही आहे ते मी करत नाही. आम्हाला त्या प्रपंचाचा अनुभव नाही. उलट आमचा अनुभव आहे की ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी पापनाशे दरुषणे. ते म्हणतात आम्ही त्याच्यात पडत नाही. ते मानत बी नाही ते करत बी नाही. त्यांचं जीवन फक्त आणि फक्त परमार्थ आहे. दोन मुद्दे संपले. थोडं पुढे जाऊ धावतं जाऊ आपण आणि वेळेचं बंधन आहे. तिसरा जो वर्ग आहे तो प्रपंच करतो परमार्थही करतो. पण दुर्दैव म्हणावं लागेल महाराष्ट्राचं. तो परमार्थ प्रपंच करून प्रपंच साधतो. बऱ्याच वेळा अशा दुर्दैवी घटना बघायला मिळतात. इतका सुंदर अभिनय करतात लोक आणि इतका सुंदर दिखावा करतात. तो सगळा दिखावा परमार्थाचा असतो. तर त्याच्यामध्ये जर उघडून बघितलं तर आज सगळा प्रपंच असतो. कृती काय करतात त्याच्यापेक्षा परिणाम काय होतो हे बी माणसाने सांगितलं पाहिजे. कृतीपेक्षा परिणामाला इतका अर्थ आहे. कृती परमार्थाची आहे परिणाम प्रपंच होत असेल तर काय फायदा. पूर्वी काय होतं बरं का महाराज. कृतीचा परिणाम प्रचंड चांगला होत होता. पूर्वी कीर्तनाचा काय परिणाम होता तर कीर्तनाचा एक परिणाम होता की त्या गावातले 10-20 लोक माळकरी होत होते. आता कीर्तनाचा परिणाम आहे त्याला काढाविषयी वाटते. तशी परिस्थिती झाली. परिणाम महत्वाचा आहे. मला या विषयावर बोलायचं नाहीये कारण मला पुढे जायचंय. मी अडचणीत येऊ शकतो. प्रपंच दुसऱ्यावर सोडून द्या. तो कृतीतून परमार्थ करतो पण तो पारमार्थिक नाहीये. आणि हा वर्ग सगळ्यात समाजाला आणि संप्रदायाला धोकेबाज वर्ग घातक आहे. हा वर्ग सगळ्यात मोठा घातक आहे. हो घातक आहे मला हा. सगळ्यात आधी ह्या वर्गापासून सावध राहिलं पाहिजे. त्याने परमार्थाचं तातडी घातली. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत. जेथे पाहे तेथे देखीचा
जरा मोह झाला म्हणून अर्धच मिनिटात सांगतो एक गोष्ट. आमच्याकडचं एक पोरग 10वी नापास झालं. आता तर 10वी नापास व्हायला नको झालं तर काय करणार त्याला. बाप टेन्शन मध्ये आला आणि बापाने खूप कष्ट केलेले असतात. बापाने 2 थोबाडीत मारल्या. त्याला म्हणले 21 अपेक्षित घेऊन दिल्यावरही अपेक्षेप्रमाणे तो नापास झाला. तू सगळ्यात तरी तुझं काय अर्थ आहे. 10वी नापास झाला तू. 2 थोबाडीत दिल्या बापाने. म्हणजे ही जुनी गोष्ट आहे. त्याला राग आला. तो म्हणले जगणच नको राहणच नको. ते घर सोडून निघून गेला. स्टँडवर गेला परत आला. बाप म्हणले घरात येऊ नको. ते म्हणले नाही चार्जर राहिला म्हणून आले. विनोदाचा भाग सोडतो मुंबईला गेला. काहीतरी काम धंदा करायचं कुठे इथं जगत बसत. कोण विचारणार आहे 10वी नापासला काय त्याचं भाग्य बी त्याचं भाग्य. त्या प्लॅटफॉर्मवर उतरला स्टेशनवर. त्याला एक वृत्तपत्र हातात पडलं. त्याच्यात एक बातमी होती छान. आम्हाला कामाला मुलगा पाहिजे शिक्षणाची अट नाही. म्हणजे कामच आपलं हे. त्या ऑफिसवरच्या पत्त्यावर गेला. तिथल्या त्या ऑफिसरने व्यवस्थापकाने त्याची मुलाखत घेतली. त्याला सिलेक्ट केलं आणि त्याला म्हणले तुला उद्यापासून 20,000 रुपये पगार. सकाळी नोकरीवर यायचं. बरोबर 9:30ला यायचं. संध्याकाळी 6ला घरी जायचं. म्हणजे त्याला कामाचं स्वरूप कळलं तर बरं होईल. म्हणजे मग मला पुढे काहीच काम नाही. आमचं प्राणी संग्रहालय आहे. पर्यटक प्राणी बघायला येतात. फक्त काल एक अस्वल मेलं. आता लगेच नवीन अस्वल मिळणं शक्य नाही. तोपर्यंत आम्ही मेलेल्या अस्वलाची कातडी काढलेली. तू पांघरून त्या पिंजऱ्यात बसायचं. फक्त बसायचं. दुसऱ्या दिवसापासून त्या अस्वलाची कातडी पांघरून तो अस्वलाच्या पिंजऱ्यात बसायचा. लोक त्याला अस्वल समजायचे. झोपला असेल. काही दिवस निघून गेले. एक दिवशी थोडस रिपरिप पाऊस होता मुंबईचा. शांतता वातावरण होती आणि त्या अस्वलाचं त्या कातडीच्या डोळ्यातून लक्ष गेलं की त्या पिंजऱ्यावर कोणीतरी केळी ठेवलेल्या होत्या. आणि शहरातली लोक फार प्रेम करतात माणसापेक्षा कुत्र्यावर म्हणजे प्राण्यांवर. स्वतःच्या आई वडिलाला वृद्धाश्रमात ठेवतात आणि कुत्रीला गाडीत घेऊन फिरतात. म्हणजे ती पाळलेली असते. त्याला ते प्रेम असतं. आम्हाला सुद्धा इथं गुळ ठेवतात. म्हणजे ते प्रेम. त्याला ती केळी खाव्या वाटलं. तो वरती चढला आणि केळी काढण्याच्या नादात ओला होता पिंजरा लक्षात आला नाही. पाय घसरला आणि पडला. तो तिकडच्या शेजारच्या पिंजऱ्यात पडला. तुम्ही मला विचारू सुद्धा नको. तो वाघाचा होता. वाघाच्या पाठीवर पडला. वाघाने चपडाच केला. आता काय करणार. राम नाम सत्य शेवटचा क्षण होता. पण एखाद्याचं प्रारब्ध इतकं चांगलं असतं. त्या वाघाने याच्या कानात सांगितलं एवढं घाबरू नको. मला बी 40,000 पगार आहे. वाघाचं कल्पत पांघरू शकतो पण वाघ नाही होणं शकतो. तसं परमार्थाचं सोंग करू शकतात. पण परमार्थिक होण्याकरता ज्ञानेश्वरी गाथाच अवगत करावी लागेल. ज्याच्या जीवनात ज्ञानेश्वरी नाही ज्याच्या जीवनात गाथा नाही समजून घ्यायचा त्याचा माथा परमार्थाचा नाही. तेच तुमच्या जीवनाचं परिवर्तन आहे. मी पुन्हा क्लिअर सांगतो. मी तुम्हाला आतून बदलायचं असेल. मला काल एक कीर्तनात एक जण भेटला. त्याने मला सांगितलं काही झालं तरी मला प्रयागराजला जायचं. लई गर्दी असेल का. मी म्हटलं तू प्रयागराजला जाऊन बाहेरून स्नान करून येशील पण आतलं धुवायचं असेल तर काय करशील. आत तसंच असेल. बाहेरून तू डुबकी मारशील. त्या डुबकीला काहीच अर्थ नाही. तुला आतलं स्वच्छ करायचं असेल तर एक तरी उभी रोज वाचत आहे आणि एक तरी आंघोळ. आणि 4था वर्ग पुढचा आहे महाराज गुरुजी. तो परमार्थही करतो आणि प्रपंचही करतो. पण प्रपंच ही परमार्थच आहे आणि परमार्थ ही प्रपंच आहे. आणि असा 4था जो वर्ग आहे त्या जगात त्या वर्गाला संत म्हणतात. तो संतांचा वर्ग आहे. तो वारकरी संप्रदायाच्या संतांचा वर्ग आहे. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय असेल तर वारकरी संप्रदायाने प्रपंच करता करता परमार्थ करायला लावला. असोनी संसारी
संसार नका ठेवू, अंतःकरणात परमार्थ ठेवा आणि संसार निमित्ताला करा, चिटकू नका. असं ज्यांचं जीवन आहे ते संत आहेत. आता मी एवढी प्रस्थाना उगाच तुमचा वेळ घेण्याकरता केले नाही. असं जीवन कुणाचं आहे? संतांचं जीवन आहे, नाही का? मग मी व्यवहारी असे ना वर्तत पद्मपत्र, नाही का? असं ज्यांचं जीवन आहे ते संत आहेत. आता मला सांगा, मी तुमच्याशी बोलतो, 4 वर्गातल्या कोणत्या वर्गात तुम्हाला बसायचंय? आपलं जीवन कसं असावं वाटतं? नुसतं प्रापंचिक असावं वाटतं का? नाही. नुसतं पारमार्थिक व्हावं असं वाटतं का? चालतात मग कुंभमेळ्याला? मग सोंगी व्हावं असं वाटतं का? ढोंगी व्हावं असं वाटतं का? नाही. मग असं व्हावं वाटतं ना, तुकोबारायांसारखा माझा प्रपंच व्हावा, परमार्थ व्हावा. नाथ महाराजांचं मी तर म्हणतो, ऐका ना, ऐका ना, 36 वर्षाच्या बाबाच्या घरी देवाने पाणी भरलं, काय प्रपंच असेल? नाही नाही नाही, त्यांच्या प्रपंचातून जर 36 वर्ष त्याला जाऊ वाटत नाही आणि आमच्या परमार्थात सुद्धा त्याला येऊ वाटत नाही, आमचं जीवन कुठे, त्यांचं जीवन कुठे? मग जर तुम्हाला नाथ महाराजांसारखा आदर्श प्रपंच करायचा असेल, तुम्हाला तुकोबारायांसारखा आदर्श प्रपंच करायचा असेल, तुम्हाला नामदेवरायांसारखा आदर्श प्रपंच करायचा असेल, तुम्हाला सावता महाराजांसारखा आदर्श प्रपंच करायचा असेल, तुम्ही एक गोष्ट अजून मी हिमतीने बोलू का? वारकरी संप्रदायाच्या संतांनी प्रपंच केला आणि वेगवेगळ्या समाजात अवतार घेऊन केला आणि त्या समाजाचे कर्म केले, म्हणजे हेच शिकवलं की तुमचं प्रामाणिक कर्म तुम्ही करा आणि मग परमार्थ करा. आणि काहीच गरज नव्हती ना महाराज, पण आधी मडके गणण्याचं कर्म केलं, ते करून परमार्थ केला. आधी शेतीचं कर्म केलं, ते करून परमार्थ केला. आधी व्यापाराचं कर्म केलं, ते करून परमार्थ केला. हे जमलं पाहिजे. या वर्गात ज्याला बसायचं असेल त्याच्या करता फक्त हा अभंगाचा उपदेश, हा उपदेश, या अभंगाचा उपदेश या 4थ्या वर्गात ज्याला ज्याला येण्याची इच्छा आहे त्याच्या करता आहे, दुसऱ्या करता हा उपदेश नाही. या अभंगाचं मूळ तत्व जर बघितलं तर 2 दृष्टांत आहेत, एक सिद्धांत आहे आणि शेवटी त्याची फलश्रुती सांगितली. फलश्रुतीचं चिंतन करत असताना एक अत्यंत महत्वाच्या विषयाला नाथ महाराजांनी हात घातलेला आहे की आयुष्य असता भय कवन. म्हणजे नाथ महाराजांनी दुसरी एक मानसिकतेचा या मानवी जीवनाचा अभ्यास करून ठेवलाय की मानवी जीवन जरी जगत असला तरी प्रचंड भयाने जगतोय आणि भयानक जगतोय. प्रचंड भयाने माणूस जगतोय. किती भय आहे माणसाला, किती भय आहे. त्यातल्या त्यात लौकिक भय वेगळी, लौकिक भीती वेगळी. लहान लेकराला सुद्धा भीती आहे. आता 3 वर्षाचं होतं की लगेच टाकतात शाळेत. ती मॅडम त्याला तिकडून दटवते, हे इकडून घाबरत नाही का. लहान लेकराला शिक्षकाची भीती आहे, शिक्षकाला मुख्याध्यापकाची भीती आहे, मुख्याध्यापकाला नाही का संस्था चालकाची भीती आहे, संस्था चालकाला शिक्षण अधिकाऱ्याची भीती आहे, शिक्षण अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची भीती आहे, जिल्हा परिषद अध्यक्षाला पालकमंत्र्याची भीती आहे, पालकमंत्र्याला मुख्यमंत्र्याची भीती आहे, मुख्यमंत्र्याला पंतप्रधानाची भीती आहे आणि पंतप्रधानाला सुद्धा 2029 ची भीती आहेच. भय नाही असं भय नाही असं कसं सांगा. प्रत्येकाला भय. ते जुने कीर्तनकार फार विनोदाने सांगायचं, जो माणूस आपल्या पत्नीला घाबरत नसेल त्याला एका राजाने पुरस्कार जाहीर केला आणि सगळे लोक यात जमा झाले, पण न घाबरणाऱ्याच्या यादीत एकही माणूस नाही. सगळे घाबरणारे जेवायला आले, पत्नीला घाबरणारे. एक माणूस कसा तरी सापडला, तो एकटा एका लाईनीत उभा होता. राजा म्हणले सत्कार वाया गेला नाही, बरं झालं त्याला आणलं, त्याचा सत्कार करायला. तुम्ही तरी पत्नीला घाबरत नाही, एक तरी माणूस माझ्या राज्यात चांगला निघाला. तो लटलट हालायला लागला, अरे सत्कार करतोय तुझा, तू का घाबरतोय? ते म्हणले तसं नाही, तीच म्हटली होती गर्दीत शिरायचं नाही. प्रत्येकाला आता या सामान्य भीतीच्या पुढे अंत तो गतवा प्रत्येक जीवाला एक भयानक भीती आहे, तिचं नाव मृत्यू आहे. प्रत्येक मानव मृत्यूच्या भीतीने त्रासलेला आहे. या जगात मृत्यूची भीती नाही असं माणूस आहे का? भगवान प्राणीनाम नित्यम नान्यतर मरणात
प्राणीनाम न अन्यत्र भयम नित्य मरणात भयम. नित्य ह्या प्राणीला मरणाचीच का भीती बरं, असं ब्रह्मदेवालाच रावणाने विचारलं. हा मानवी प्राणी अत्याचाराला भीत नाही, अनाचाराला भीत नाही, भ्रष्टाचाराला भीत नाही, व्यभिचाराला भीत नाही. एक ठिकाणी घाबरतो, त्याचं नाव मृत्यू आहे. कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा भीतीच आहे ना महाराजजी. खरं सांगा ना मला, भीतीच आहे ना. माणसं, मी अशी पण माणसं पाहिली मरतानाही मरणाला घाबरतात. केवढी भीती, केवढी भीती. एका गावात कीर्तन झालं, निघालो प्रवासाला, गाडीत बसलो, एक माता माऊली आली, दर्शन घेतलं, तिचे डोळे डबलबलेले दिसले. म्हटलं का रडतात आई, कीर्तन ऐकून रडावं असं काय वाईट केलं मी? म्हणजे नाही, कीर्तन ऐकून नाही रडत आहे, माझ्या आयुष्याला रडते, मी आत्महत्या आज करणार. म्हटलं हो, मी आत्महत्येला चालली होती, जाताना कीर्तनाचा बोर्ड बघितला, जाऊ द्या बा, कीर्तन ऐकून तरी मरू बा, मोक्ष मिळेल अशा दिशेने. का आत्महत्या करताय? ते सांगितलं काय नाही, नवरा दारू पितो, अत्यंत नालायक आहे, बेवडा आहे, माझ्या कष्टाची शिदोरी कष्ट मी करते आणि दारू तो पितो, थकलो मी जगण्यात अर्थाने. आज घराच्या बाहेर काढून दिलं त्याने मला. माझी महाराष्ट्राची माता माऊली रस्त्यावर माती टाकण्याचं काम करून चांगला संसार करू शकते, पण एक बेवडा नवऱ्याचं दुःख सहन नाही करू शकत. लक्षात. मी म्हटलं मी तुमच्या घरी येतो आता, त्याला समजून सांगून माळ घालून टाकू. ते म्हणले येऊच नका तुम्ही, त्याने आतापर्यंत 42 वेळा माळे घातल्या, तर तुम्ही 43 घालू नका. ते सप्त्यात माळ घालतात, काल्याच्या दिवशी काढतात. ती बाई निघाली, ती ऐकत नव्हती. ते म्हणजे आत्महत्या करायची, ती आत्महत्या करतात प्रवृत्त झालेली बाई पुढे चालत गेली. मला थोडा मोह झाला. मी म्हटलं ताई थांबा. म्हणजे नाही थांबत. नाही आत्महत्या करा तुम्ही, त्याकरता मी थांबवत नाही, पण तुमच्या हातामध्ये इतकी सुंदर बॅटरी आहे, तिचा प्रकाश चांगला पडतोय, तुम्ही जर विहिरीत उडी माराल ती तशी बॅटरी बी खराब होईल, मग मला तेवढी भेट म्हणून द्या, तुमची आठवण म्हणून मला प्रवासात राहील कामी, द्या तेवढी बॅटरी द्या, मग तुम्ही जा. ती म्हटली नाही नार फार आहे, विच्चू काट्याची राहू दे. मग त्या दिवशी मला कळालं मरणार नाही, मरणाचीच भीती. भगवान परमात्मा म्हणतात मरणाला कसं घाबरायचं काही कारण नाही. जातस्य ध्रुवं मृत्यू ध्रुवं जन्म मृत्यूच तस्मात् अपरिहार्य त्वं शोचतुं वदसि. अपरिहार्य आहे. कशा करता तू हे करतो? कशा करता तू याला घाबरतोय महाराज? काही नाही. एक लक्षात घ्या, या विश्वातला काळ नावाचं तत्व इतकं मोठं आहे, ते कुणालाही सोडत नाही. फक्त काळ अनुकूल करायचं असेल तर एक काम करा, पारमार्थिक जीवनात या. काळ नाही सुटणार, षडभंगोर नाही भरमसा.
घेण्याच्या आधी, जमिनीवर पाय ठेवण्याच्या आधी राम राम स्मरा, बाथरूम मध्ये जाण्याच्या आधी राम राम स्मरा, पहिला तांब्या अंगावर घेण्याच्या आधी राम राम स्मरा, कामावर निघण्याच्या आधी राम राम स्मरा, ऑफिस मध्ये खुर्चीवर बसण्याच्या आधी राम राम स्मरा, टेबला खालून घेण्याच्या आधी एकदा राम राम स्मरा. ते न चुकणारी गोष्ट आहे. काळ जर एवढा भयानक असेल, क्षण जर कोणताही येणारा असेल, तर खरं सांगू का, मृत्यूला घाबरण्यात काय अर्थ आहे? तुम्ही हे बघा, एक गोष्ट एकदम क्लिअर करा बरं का, नैसर्गिक एखादी घटना जर घडणारीच असेल तर त्या घटनेचा प्रचंड मनस्ताप करून असलेलं जीवन खराब करण्याचा अर्थ तरी काय? एक तत्वज्ञान सांगतो तुम्हाला, कामी येईल बघा. तुम्ही एखादा जर जीवनात प्रसंग तुमच्या आला, तो कोणताही असू शकतो, तो जर दुःखाचा प्रसंग असेल, मग तो कोणताही असू द्या प्रपंचातला, पहिल्यांदा प्रामाणिक तो सोडवण्याचा प्रयत्न करा, पण ते मर्यादेत सोडवा. तो जर सुटत नसेल तर तो देवावर सोडू द्या, तुम्ही मात्र निवांत राहा, तर तो सुटेल. तुम्ही सोडवण्याचं 10-20 वर्ष घातले तर आहेच किती आयुष्य. म्हणून आहे तो क्षण, म्हणजे मी एवढा वाईट माणूस नाही, पण मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो, आता या क्षणी अशी मानसिकता करा की पुढच्या क्षणी माझा मृत्यू आहे. प्रत्येकाने अशी मानसिकता करा की आता घड्याळामध्ये 8:30 वाजले आणि 8:35 ला मी मरणार आहे, अशी मानसिकता करा. आता माझ्याकडे 5च मिनिटं आहेत, आता मी मरणारच आहे, तर घ्या आनंदाने जगू. एक महाराज नाथ महाराजांकडे गेला आणि नाथ महाराजांकडे गेल्यानंतर नाथ महाराजांना त्यांनी विचारलं, महाराज माझे 2 प्रश्न आहेत. काय प्रश्न आहे? काय नाही, पहिला प्रश्न असा आहे, माझा मृत्यू कधी? दुसरा प्रश्न आहे, तुम्ही एवढं सुखी आणि आनंदी कसे जगता? नाथ महाराज म्हणले, तुझं पहिल्या प्रश्नाचं उत्तर, तुझा मृत्यू आजपासून 7व्या दिवशी आहे. तो म्हणले, दुसरा ऐकतच नाही, आता मी निघतो. आता 7व्या दिवशी मरणारच आहे, तर आनंदी कसं जगता ते ऐकून तरी काय करू? निघाला. 7च दिवस राहिले, 7च दिवस राहिले. मग 7व्या दिवशी मरायचंच आहे, तर त्याने पहिलं काम केलं, जाताना भावाच्या घरी गेला, भावाला पाय पडला, गेले, दादा 20 वर्षापासून आपण जे वरच्या शेतीतल्या बांधावर ना कोर्टात भांडतोय ना, तू असं करते, वरचं शेतच तुला घेऊन टाक, आपलं भांडण. काय एवढी बुद्धी? नाही नाही, काय असे 7 दिवसात जायचंय, मागे मी काही घेऊन जाणार. जेवढ्यांची भांडणं झाले होते तेवढ्याशी प्रेमाने बोलायला लागलं. गावात एक महाराज होता, त्यांच्याकडे गेला, महाराज चुकलं माझं, पण पहिले तुळशीची माळ घाला मला, 5 मला रामकृष्णारी मंत्र द्या, मला 5 दिवस तरी जगता येईल. रामकृष्णारी म्हणू लागला, पहाटे काकडा करू लागला, हरिपाठ करू लागला. ते म्हणले, महाराज एवढ्या 7 दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण होईल का? म्हणले होईल. पारायणाला येईल बसला, आणि इतका आनंद पारायणाचा, भजनाचा, काकड्याचा, प्रत्येकाशी चांगलं बोलायचा, माझ्या विरोधातच कोणी नाहीये, मला कोणीच दुश्मन नाहीये, अशा प्रसन्न अंतकरणात जगला. आणि या जगण्याच्या नादात 15 दिवस होऊन गेले, मेलाच नाही. मग त्याला आठवलं, नाथ महाराजांनी ते गेला, नाथ महाराज 7 दिवस तर होऊन गेले. म्हणले कसा जगला? नाही, जे मी 70 वर्ष जगलो नाही, ते 7 वर्षात जगलो. 7 वर्षात जगला ना, तर कोणत्या तरी आठवड्याच्या 7 दिवसात तू मरणारच आहे याची जाणीव ठेवून आता जगला, असं आयुष्य जग. टेन्शन घेतलं म्हणजे तुझा मृत्यू टळेल असं वाटतं का तुला? ज्ञानोबांची भाषा बघा, का ललाटीची लिहिली ना, मोठे का काही केले, काळे कोरे पद दुतले पिटोले आहे माय. बरं तुला असं वाटतंय का, उपजल्या पिंडा मरण सांगतील, तुम्ही आलात तेव्हा मरण बी घेऊन आलाय, तुम्ही कुठे बी जा, मरण तुमच्या बरोबर आहे. आता सुद्धा शेजारी बसलोय, ते फक्त दिसत नाही, बघू नका तसं. मरण कायम तुमच्या बरोबर आहे.
ते फक्त तुमचा योग्य वेळेची वाट बघते. ती योग्य वेळेची वाट बघत असेल तर तुम्हाला मिळालेल्या वेळात परमार्थ करणं हेच महत्व आहे. आमच्या वारकरीत स्वहिताचा घोर ध्यानी श्री हरिचा स्वहिताचा घोर ध्यानी श्री हरिचा आयुष्य चाललंय तुमचं, याचं फार टेन्शन नका घेऊ. आणि तुमचं कोणी वाईट करेल अशाही भ्रमात राहू नका. या जगात कोणी तुमचं वाईट करणार नाही. तुम्हाला एक अजून छोटा सिद्धांत सांगू का? बघा तुम्ही, एखादा दुर्जन जर तुम्हाला त्रास देत असेल, काय सांगतोय, एखादा दुर्जन जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला त्या दुर्जनाने जर त्रास दिला तर तो सज्जन जो असतो ना, तो त्या दुर्जनाच्या नादी लागत नाही. आणि जो सज्जन जर दुर्जनाच्या नादी लागला तर देव त्या दुर्जनाला कधी सोडत नाही. पण सज्जनच त्या दुर्जनाच्या नादी लागला, देव म्हणतो हा याचं बघून घेईल, आपण पण सज्जन जर दुर्जनाच्या नादी लागला नाही, दुर्जनाने जर सज्जनाला त्रास दिला तर त्या दुर्जनाने एक लक्षात ठेवायचं, देव त्याला कधी सोडत नाही. देव उभा मागे पुढे कशाचं भय नाही. आपुले मरण पाहिले मेंढोळा, तो झाला 16 अनुभव. आम्ही मरणाला नाही घाबरत तर बाकीचं कशाला.
संत कधी मरणाला घाबरले सुद्धा नाही. संतांना कशाचीच भय नाही, भय नाही. खरं सांगू का, जीवनात ज्या दिवशी तुम्हाला कशाचीच भीती वाटणार नाही त्या दिवशी समाजावर तुम्ही संतत्वाला पोहोचा. कशाचीच भय नसली पाहिजे. हे काय व्हायचं ते होऊ द्या, फक्त एक आत्मविश्वास इतका पाहिजे की देव माझं काहीच उघडू देणार. तुम्हाला एक गंमत सांगतो. म्हणजे नाशिकला कोरोनाच्या काळात सगळं उद्ध्वस्त झालेलं बघ ते वातावरण होतं. बाहेर बी पडू द्यायचे नाही. आणि एक दिवशी सहज असं संध्याकाळी फेरफटका मारायला रामकुंडावर काळाराम मंदिराजवळच माझं घर आहे, गुरुजींना माहित आहे. रामकुंडावर फेरफटका मारायला 11 साडे 11 जरा बरं वाटलं. तिथे त्या बाजूला स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीच्या थोडा इकडे एका प्रकाशाखाली एक पोरग अभ्यास करत होता. एकदम गरीबाचं पोरग होत. मला इतकं कसं तरी झालं, काहीतरी करावं. युगायोगाने माझ्या खिशामध्ये काही ड्रायफ्रूट होते. मी तसेच्या तसे ड्रायफ्रूट घेतले आणि त्या पोराच्या हातात दिले. म्हटले की पोरग खूप हसलं. म्हटलं का हसला रे? हसला का? नाही म्हणे सहज हसलो. नाही म्हटलं का बरं हसला, खरं सांग. त्यांनी सांगितलं काय आहे, माझी परिस्थिती खूप गरीब आहे. माझ्या जन्माच्या वेळी बाप मेला. माझ्या आईने मला मोठं केलं. माझी आई धुणं भांडी करायची. दुर्दैवाने ती पण कोरोनात गेली. पण ती मला एक सांगून गेली, पोटाची चिंता करू नको, अभ्यास कर, परमेश्वरावर सोडतो, बरोबर तुला वेळेला जेवण देईल. आज जेवलो नव्हतो पण तो खरोखर देतो हे मला आज कळालं. कुणालाही पाठवतो. मला आईच्या शब्दावर विश्वास आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं आम्ही पोटासाठी लोकांची भांडतो, हा पोरगा किती निश्चिंत जगतोय. तो म्हणजे माझी आई सांगून गेली, काही जरी झालं तर तुला देव उपाशी राहू देणार नाही. तेवढा माझ्या आईच्या शब्दावर विश्वास आहे. म्हणजे मला माहिती आहे तो बरोबर पाठवतो. मला फक्त अभ्यास करायचा. कधीतरी याचं आत्मचिंतन करा. आणि कशाला मृत्यूला घाबरतात? आनंदी जगन जगा. ऐका, याच्या पुढे जाऊन आता थोडस मला अजून एक बोलायचं एक मुद्दा. मृत्यूचं भीती नाही, पण याच्या पलीकडे संसरणाची भीती मात्र आहे. संसाराचं संसरण म्हणजे जन्म मरण. आणि जन्म मरणाच्या ह्या भयानक संकटाला थोडस घाबरत झालं. आणि मी थोडस पुढे जाऊन बोलतो, गुरुजी लय मोठी घाबरले याला. संसार ज्ञानोबा म्हणतात, संसार ऐसा दारुण जो भेटलाची हरिशीन, ज्ञानदाने सकरुण भजीचे गुरु. तुम्ही एक लक्षात ठेवा, माझे गुरु निवृत्तीनाथ आहेत. मला संसार काही जाणवला नाही, पण तो भयानक आहे याची मी तुम्हाला जाणीव करतो. क्षर अक्षर द्राक्षलता की मांडव झाली आहे गीता. संसार पतश्रांता विसावा वया. ज्ञानोबा म्हणतात, गीता तत्व काय आहे? गीता तत्व द्राक्षाच्या वेलीचा मांडव आहे. संसारामध्ये पतश्रांत झालेल्या जीवाला जर शांती हवी असेल, त्याने द्राक्ष रूपी गीतेच्या मांडवाखाली या, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. एक मोठ्याचं उदाहरण देऊ का? घाबरला संसाराला, लय मोठा माणूस आहे, फार मोठा माणूस. ब्राह्मणाचे पोर एक खेळा श्री
नाही कळलं? पूज्यपाद शुकदेवांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. आईच्या उदरामध्ये स्थापित झाल्यावर 9 महिन्यात बाहेर येणं अपेक्षित होतं, पण आचार्य आले नाही बाहेर. 1 वर्षात येणं अपेक्षित होतं, नाही आले. 2 वर्ष, 3 वर्ष, 12 वर्ष आईच्या पोटात राहिले. 12 वर्ष बारेचे येणं घाबरायचे. शेवटी बाप गेला. बरं, बाप काय सामान्य आहे का? हा, एवढं सगळं उच्चिष्ट त्यांचं आहे महाराज. व्यास महर्षी ते म्हणले, बाळा ये ना बाहेर, घाबरू नको संसाराला, हे बाहेर ये. ते म्हणले, नाही भीती वाटते बाबा. अरे मी आहे ना. ते म्हणले, तुम्हाला सुटला का? शेवटी भगवंताने विनंती केली, तुम्हाला कार्य करायचे शुकदेव, मी आहे तुमच्या पाठीशी. या प्रपंचाला घाबरू नका, या बाहेर. बाहेर आले पण पळून गेले, नागरीची पळून गेले. एवढा जर संसार भयानक असेल तर मला सांगा, हा जन्म मरणाचा संसार, या दुःखाला घाबरलं पाहिजे, या दुःखातून मुक्ती पाहिजे असेल तर संसार सोडायचा तर करायचाच. तुम्हाला करायचाच आहे, करायचाच आहे. मला माहिती करायचंच आहे. नाथ महाराजांना माहित होतं तुम्हाला संसार करायचाच आहे, म्हणून नाथ महाराजांनी याच्यात मधला मार्ग केला. तुम्हाला संसार तर करायचाच आहे, संसारातलं दुःख सोडायचंय तर तुम्ही एक काम करा, संसारात काही पथ्य पाळा. काय असतं, एखाद्या आजारावर औषधापेक्षा पथ्य चांगलं असतं. औषधापेक्षा पथ्य चांगलं असतं. मला गुरुजींचा मी फार आदर्श घेतो एका गोष्टीचा. त्यांनाही डायबिटीज आहे, मला बी डायबिटीज आहे, पण मी कधी कधी गोड हाणून देतो, ते कधीच मोहात पडत नाही. पथ्य त्याच्या पुढे खरं सांगू का, हे पथ्य जाऊ द्या, पण पथ्य नाव मी ठोकायचे तर सांभाळ, तिथं पथ्य सांभाळ. लोकांना पथ्य कळावं, प्रपंचात कसं असावं ते कळावं, याकरता एक पथ्य सांगतात. ते पथ्य सांगताना एक दृष्टांत देतात, तो अभंगाच्या पहिल्या चरणात. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी संसारात कसं असलं पाहिजे, पक्षी अंगणी उतरती तैशा असावे.
काय छान. काय असतं वारकरी संप्रदायाच्या संत वाङ्मयाचं काय वैशिष्ट्य आहे तर कुशल प्रकारचे दृष्टांत आणि प्रचंड खोलीचे सिद्धांत आहे. गुरुवर्य दुंडा महाराजांचं असं वाक्य मी वाचलेलं आहे, ज्याला चांगला संसार करायचा असेल त्याने ज्ञानेश्वरीतले दृष्टांत वाचा, ज्याला चांगला परमार्थ करायचा असेल त्याने ज्ञानेश्वरीतले सिद्धांत अभ्यासा. बस फक्त एकच आहे गुरुजी, दृष्टांत हा सिद्धांत कळण्याकरिता आहे, दृष्टांत हेच कीर्तन नाही. अलीकडे कीर्तनाच्या नवीन पद्धती रूढ होत आहेत, विनोद हेच कीर्तन होत आहे, दृष्टांत हेच कीर्तन होत आहे, नुसतं गाणं हेच कीर्तन होत आहे. असं नाही कीर्तनाची भूमिका. कीर्तनाची भूमिका भजन आणि व्याख्यान अशी एकच. म्हणजे खरं सांगू का, कीर्तन हा शब्द जर उत्तर प्रदेशमध्ये गेला तर तो भजन अर्थाने घेतात. कीर्तन हे म्हणजे भजन आहे असा त्याचा अर्थ आहे. ऐका, उभं राहून भगवंताचं भजन करायचं, पण त्या संतांच्या प्रमाणांना लोकांना समजून भावयुक्त सांगायचं, त्याचं नाव कीर्तन आहे. फडकरी कीर्तन हे भजनच आहे, त्याचं व्याख्यान म्हणजे कीर्तन आहे. पण कीर्तनाला स्वतंत्रता देणं, फक्त विनोदासाठी कीर्तन नाही, फक्त दृष्टांतासाठी कीर्तन नाही. आणि ते पुढे जाऊन सांगतो, संसार सांगण्याकरता तर अजिबात नाही. आम्ही काय तुम्हाला संसार सांगायचा, आमच्यापेक्षा नक्की तुमचा चांगला आहे. लक्षात घ्या. दृष्टांतेन विना रामन अपूर्व अवबुद्धते. रामा, तुला सिद्धांत कळावा म्हणून लौकिक परीक्षकानाम यस्मिन बुद्धी साम्यम स दृष्टांत. लौकिक हा दृष्टांत आहे, अलौकिक हा सिद्धांत आहे. तो कळावा जो तुम्हाला मला दोघांना माहिती आहे त्याचं नाव दृष्टांत आहे. पण जे तुम्हाला माहिती नाही तिथपर्यंत मला तुम्हाला न्यायचंय त्याचं माध्यम म्हणजे दृष्टांत आहे. म्हणून वसिष्ठांनी सुद्धा रामाला दृष्टांत दिला. काय नाथ महाराजांच्या भागवतातले दृष्टांत आहे, आपल्या रामायणातले दृष्टांत आहे, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतले काय दृष्टांत आहे. कधी कल्पना करू शकली नाही आपण असे विषय दृष्टांताने आणले. त्यातला हा नाथ महाराजांचा दृष्टांत आहे, पक्षाचा दृष्टांत. मी दृष्टांत समजून सांगतो. एका बाईने अंगणामध्ये वाळण घातलं. वाळण माहिती ना, वाळण घातलं. उन्हात ते वाळवी लागू नये म्हणून आपण वाळण घालतो. सहज गंमत सांगू का तुम्हाला, तर आपल्या घरात ग्रंथ असतील, त्या ग्रंथाला जर वाळवी लागू नये असं वाटत असेल आणि हस्त नक्षत्राचं जर ऊन पडलं तर ते ग्रंथ त्या उन्हात ठेवावे, त्याला पुन्हा वर्षभर वाळवी लागत नाही. म्हणजे असले तर म्हणतो मी. ते बाईने वाळण घातलं आणि सायंकाळी थोडस वातावरण पावसाचं झालं. त्याने ते सगळं धान्य भरून घेतलं. त्या भरण्याच्या नादात थोडीशी ज्वारी अशी खाली सांडली. एक पक्ष्यांचा थव्या अंगणातून जात होता. त्या पक्ष्यांनी त्या ज्वारीकडे बघितलं, त्यांचं अन्न दिसलं. सगळेच पक्षी खाली उतरले, ज्वारीचे दाणे टिपून आणले. पण पक्षी आणि पक्ष याच्यात फार फरक आहे. पक्षाचं कधीच पोट भरत नाही आणि पक्षी कधीच काही खात नाही. थोडेसे दाणे टिपले, पोट भरलं, पक्षी लगेच थांबले. त्यांच्यात एक शहाणा पक्षी होता. ते म्हणले, गड्यावर अजून धान्य किती पडले नाही, थोडं खा. नाही म्हटले, तृप्त झालं. असं कृतकृत्य झालं. मग दुसरा एक म्हटलं, असं करायचं का, आपण आज मुक्काम करू, सकाळी नाश्ता इथंच करून मगच निघले. तो म्हणले, त्यापेक्षा पार्सल घेतलं तर तिलाही काम येईल. आता काय आपण हसतो वरवर, पण गुरुजी नाथ महाराजांचं किती सूक्ष्म निरीक्षण असेल, किती दूरदृष्टीने बघितलं असेल. त्या अंगणातले दाणे किती शिल्लक आहेत याचा मोह न धरता ज्या क्षणी पोट भरलं त्या क्षणी ते पक्षी ते अंगण सोडून निघून गेले. तैशे असावे. असं तुम्हाला संसारात राहता येतं का? बघा, नशेल पटलं तर तिसऱ्या चरणात अजून एक दृष्टांत महाराज सांगतात.
एक 5-7 मिनिटं अजून घेतो, म्हणजे समारोप केला नाही तर मग होईल कसं, एक 10 मिनिटाच्या आत सोडतो, चालेल ना? होय. एखादा वस्तीकर करतो ना, त्याला पांथस्थ म्हणतात. हा, तो पायी प्रवास करतो एखाद्या रस्त्याने, तो पांथस्थ. त्याला माहिती आहे का गाव शिव काही नाही, चालत राहतो पताका खांद्यावर, आहे की नाही? हा, आणि पिशवीमध्ये फक्त ज्ञानेश्वरी गाथा आणि गळ्यात टाळ, चालतो आपला निवांत. महिन्याची वारकरी बघा, काहीच नाही. आळंदी ते पंढरपूर गाव दिसलं संध्याकाळी की थांबायचं, रिकामा ओट्यावर बसायचं. एका ओट्यावर तो पांथस्थ बसला. युगायुगाने बाई घरातून बाहेर आली, वा वा वारकरी दिसतात, रामकृष्ण हरी. बाई रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पाणी देऊ दे बाई, पाणी दिलं. युगायुगाने ते घर सात्विक निघालं. ते म्हटले महाराज तुमची शिदोरी काहीच काढू नका, आजचे दिवस माझ्याकडे जेवा. चालेल बाई. तिने इतका सुंदर स्वयंपाक केला. महाराष्ट्रातल्या या माता मावल्या 2च लोकांना चांगला स्वयंपाक करतात, एक स्वतःच्या जावयाला आणि दुसऱ्या कीर्तनकार महाराजांना. इतका प्रेमाने करतात. आमच्या दादांकडे किती लोक प्रेमाने जेवतात, सगळे कीर्तनकार प्रेमाने जेवतात. स्वयंपाक झाला तितक्यात मालक आला, त्यांनी बघितलं वारकरी आहे, दोघं गप्पा मारायला लागल्या, हरिपाठ केला दोघांनी. तितक्या स्वयंपाक झाला, पानं वाढले, बसले जेवायला. किती छान वाटतं, दोघं बोलतायत. खरं म्हणजे याला याची जात माहित नाही, याला बी याची जात माहित नाही, आणि याचा धर्म काय हे बी माहित नाही. पण हा त्याच्याशी इतका बोलतोय, तो याच्याशी बोलतोय. 12 वाजले तरी गप्पा संपेना. शेवटी तो म्हणले महाराज माफ करावं, तुम्हाला प्रवास असतो, पुन्हा आमचं काय बोलतच राहा, आराम करा तुम्ही. स्वतःचा रूम उघडून दिला, एसी लावून दिली, गंगाची गादी टाकून दिली. वारकरी शांत झोपला. असं बघतोय घर एशी सगळं, एरवी चालणारा बिशीत, आजी एशीत. आणि मग त्याच्या मनात असा प्रश्न आला, घरी जर एवढं सुख असतं तर मी तरी कशाला वाढला आलो असतो. असं वाटतं. तेवढं प्रेम कुठे मिळणार आहे, बघू नंतर, आता इथंच राहू. तो झोपला तर मग तिथंच झोपला, काही लवकर उठला नाही. बरोबर आहे का? ऐकताय तुम्ही? ह्या वारकऱ्यावर किती प्रेम करा. तो फक्त हाडाचा वारकरी पाहिजे, तो पहाटे तुम्हाला सुद्धा विचारत नाही. तो जसं ते घर सोडून निघून जातो तैशी असावे संसार. दृष्टांत 2 आहेत. आता सिद्धांताकडे वळतो आणि समारोप करतो. मला सांगा किती दृष्टांत आहेत या दोघाला? 2 दृष्टांत आहेत. एक पक्षाचा आहे, दुसरा वस्तीकराचा आहे. 2च का दृष्टांत आहेत? आणि त्या 2 3 का नाही दृष्टांत, 1 का नाही दृष्टांत? 2च का आहेत? आणि महाराजांनी ते दृष्टांता करता पक्षी आणि वस्तीकरच का निवडला? या 2-3 प्रश्नाचे ठरलेल्या वेळेत एक 5-6 मिनिटात उत्तर देतो. एकदा प्रेमाने भजन करा. विठोबा रघुनाथ Kumar
महत्वाचं सांगतोय, ऐका. दोनच का दृष्टांत आहेत आणि पक्षाचा आणि वस्तीकराचाच काय. मी धावत्या तुम्हाला 4 दृष्टांत धावते सांगतो. हा सिद्धांत कळावा म्हणून ऐका. कीर्तन झालं, जेवण करा. जेवण करून घरी गेले. कल्पना करा, एखाद्या घरी गेला, आता झोपायचंच राहिलं, काय बाकी आता आराम करायचा. पण तुम्ही जाण्याच्या आधी तुम्ही ज्या पलंगावर झोपणार तिथे एक 5.5 फुटाचा नाग फणा काढून बसला होता. तुम्ही म्हणणार का, जय हरी बुवा कधी आली, मला सांगायचं तुम्ही येणार होते, तर मग मी काय कीर्तनाला केलो असतो. नाग पाहिला की तिथून किंचाळत पळाला, पुन्हा मंडपात आला. इथल्या कार्यकर्त्यांना म्हटलं, आजचा पहारा मी करतो, घरी नाही जात. का का घरी काय आहे, नाग. एक दृष्टांत संपला. समजा पुन्हा दुसऱ्याच्या घरी असाच नाग होता. त्याने विचार केला, आला असेल जनावर, जंगल आहे, काय केलं. त्याने इतक्या चतुराईने धरला, पोत्यात भरला, गाडीला टाकला, 10-20 किलोमीटर जाऊन जंगलात सोडून आला आणि घरीच निवांत झोपला. बरोबर आहे. किती झाले, 2. तिसरा घरी गेला, त्याच्या घरी तसाच नाग निघाला. त्याने विचार केला, हे कोणाला कोणाला त्रास देणारच आहे, शेवटी जनावर आहे. बायकोला म्हणले, काठिया राहू दे बाबा, गुरुजी राहू दे, आता राहू दे, राहू दे. हो हो, काल्याच्या दिवशी जाताना नाव काही नव्हतं. तिसरा गेला, त्याच्या घरी नाग होता. त्याने विचार केला, कोणाला तरी हे त्रास देणारच आहे. त्याने म्हटलं, याला मारलंच पाहिजे. हातात काठी घेतली, एकच टोला टाकला आणि जागेवर मारून टाकला. रस्त्यात काडके कुडके टाकले, पेटून दिला. किती झाले, आता 4था. आणि 4च लागतात मला माहिती. 4थ्याच्या घरी तसाच नाग निघाला. त्याने विचार केला, तो थोडासा अभ्यास होता. त्याने विचार केला, आपण नुसतं फोनवरती बघतो, आज जरा प्रत्यक्ष आहे, माझं स्टेटस गाजलं पाहिजे, पहिले एक सेल्फी होईल. त्याचे फोटो काढले नागाचे, विनोद सोडा, ते त्याने त्याच्या कॅम्प्युटरला अपलोड केले. त्याने त्या नागाचा अभ्यास केला. याची जात कोणती, याची प्रजाती कोणती, हा किती विषारी आहे, याच्या दंशाने माणूस मरतो का, भारतात याची प्रजाती किती आहे. अभ्यासू माणूस असल्यामुळे अभ्यास केला आणि त्याच्या असं लक्षात आलं, हा काहीच वाईट नाहीये, पण याला 2 दात आहेत, ते विषारी आहेत. तेवढे 2 दात म्हणजे वाईट आहे. पण 2 दातासाठी अख्खा नाग मारण्यात काय अर्थ आहे. त्याने चतुराईने नाग धरला, त्याचे 2ही दात पाडून टाकले विषयाचे. तो नाग टोपलीत भरला आणि दर स्टँडवर घेऊन जायचा, त्या नाग दाखवून बाजार करून आणायचे. किती दृष्टांत झाले. पहिला पळून आला, दुसरा पळून गेला, तिसऱ्याने नष्ट केला आणि 4थ्याने त्याच्यातला दोष काढला. मी त्या नागाचं म्हणत नाही, तो काळ असेल तर आपणही संसारात काळातच अडकलोय. आपण काय करा, तुम्ही आला आहात, आता पळापळी करू नका. उगाच तुम्ही कुठेही पळून गेलात, संसार सुटेल असं समजू नका. संग जो प्रकृतीचा तो त्यामुळे करायचा. श्वास घ्यायचा म्हणजे संसारच चालू आहे, म्हणून संसारापासून पळून जाऊ नका. बरं, त्याला पळवून लावू नका, तो सुटत नाही तुम्हाला. सुटेल का त्याला पळवलं म्हणजे, त्याला नष्ट करणं आमच्यात ती क्षमता नाही. काय एकच साधू झाला महाराज, त्याने नष्ट करून टाकलं, जाळवून संसार पैसे संसाराच्या नावे घालून तुकोबा. ते आम्हाला शक्य नाही. हे 3 गोष्टी आम्हाला शक्य नाही, पण 4थी गोष्ट सर्वांना शक्य आहे. तुम्ही संसार करा, पण संसारातले दोष बाजूला काढा. आणि ते 2 दात जसे नागाला आहेत, 2 विषारी दात जसे नागाला आहेत, तसे संसाराला बी 2च विषारी दात आहेत. म्हणून कीर्तनातल्या अभंगाला 2च दृष्टांत आहेत. त्याच्यातला एक विषारी दात ज्याला काढता आला त्याला पक्षी म्हणा, आणि दुसरा विषारी दात ज्याला काढता आला त्याला वस्तीकर म्हणा. पक्षाने जो विषारी दात काढला त्या संसारातल्या विषारी दाताचं नाव मोह आहे, आणि वस्तीकराने जो विषारी दात काढला त्या विषारी दाताचं नाव संगती आहे. संगती आणि मोह हे 2च संसारात विषारी दात आहेत. म्हणून पहिला विषारी दात मोह नावाचा काढा संसारात. संसाराचा मोह नका करू. त्रिअक्षरस्तु भ्रमेन मृत्यू, त्रिअक्षरम ब्रह्म शाश्वतम, ममे तेच भ्रमेन मृत्यू न मम इतीच शाश्वत.
ना मामा म्हणा, काय आहे तुमचं असं की ना मामा म्हणायला शिका, नाही तर मामा 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 कशाला मामा. एका पोरीचं लग्न झालं, मग तिचा बाप कन्यादानाला बसला. जावई मुलगी अशी, बाप कन्यादानाला बसला. गुरुजींनी हातावर पाणी दिलं आणि त्या बापाला म्हटलं म्हणा मामा. बाप म्हणले न मामा म्हणा. ते म्हणले न मामा. तो जावई म्हटले मी म्हणू का गुरुजी. म्हण, मला काय मामा म्हणण्याची गेलं नाही. बाप न मामा म्हटला आणि जावई मामा म्हटला. काय झालं, बाप मोकळा झाला आणि जावई आयुष्यभर अडकून पडला. मी म्हणत नाही, ज्ञानेश्वरीची ओवी आहे, आपणच विभिनी दुहिता ना मामा म्हणे पिता तो सुटे मग प्रतिग्रहिता जावई शिरकी. न म्हणणारा बाप सुटला, पण हा मम म्हणणारा जावई सुटत नाही. कोरोनात नाही, कधीच नाही, कधीच नाही. तुम्ही सोडायचा प्रयत्न करा तरी खावटी कोर्टात पाठवावं लागेल. मग त्याच्यापेक्षा ममत्व सोडा. ममत्व माझं काय असतं, दुःख काय देतं संसारात. तुम्ही चिटकलात, माझं म्हटलं की दुःख आहे, माझं काहीच नाही म्हटलं की जाऊ द्या ना, शिलगू द्या ना, म्हणू द्या ना. काय एका शेठची माडी पेटली, लागलं तोड ठोकायला. शेठ माडी पेटल्यावर काय हसणार, इतका रडायचा त्याचा मुनीमजी आला. शेठजी रो मत, क्यों, ही माडी तुमच्या मुलाने परवाच विकली आहे. इसोय क्या, वाडा पेढे, वाटा पेढे. लागलं पेढे खायला. माडी पिटते, आधी रडत होता, आता का पेढे खायला लागला. ती आमची नाही राहिली, ही विकली गेली म्हटलं की पेढे खायला लागला. तितक्यात पोरगा आलं, म्हटले बाप एका वैरी आहे, माडी पेटते तू पेढे खाते. तेव्हा तू परवा विकली असं कळालं. ते म्हणजे कालच व्यवहार रद्द झाला. परत तोंड ठोकायला लागला. आता ऐका, रडवतं कोण आहे त्याला. माडीत नाही रडत आहे, माडीवरच ममत्व रडवत आहे. आपली म्हटली की रडू आहे, आपली नाही म्हटली की आनंद आहे. हे ममत्व तुम्ही संसारातलं सोडा, हा विषयाचा दात काढा. दुसरी एक मी तुमची पाया पडून विनंती करतो, संगती चांगली करा, संगतीत अडकू नका. पत्र उद्धार संघाचा महिमा, संगती चांगली करा. ऐका ना, संसारात चिटकू नका, संसारात चिटकू नका. गुरुजींनी आधी प्रमाण दिलं, मग मी व्यवहारी असे न वर्तत. चिटकू नका. जसं जेवी जळात पद्मपत्र, त्याच्यासारखं राहा. पिकलेला चिप्पू माहितीये का तुम्हाला. चिप्पू आहेत का इथे. चिप्पू म्हणजे माणसं नाही, चिप्पू. त्या पिकलेल्या चिप्पू मध्ये बी असते. काय त्या बीचं वैशिष्ट्य, गोड आहे हो. पिकलेल्या चिप्पूत राहते, गाडा एकदम स्वच्छ राहते. हात राहून स्वतःला माखून सुद्धा घेत नाही. त्या बी सारखं तुम्ही राहा संसारात, चिटकून घेऊ नका. अलिप्त राहा. काय संगीच असंग तोडी येले राग माग तोडी, नाही का. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसन येते पुसा पांडुरंगा. भोगी त्याग झाला संगीच असंग किंवा निसंग तोडी येले राग माग तोडी. संसाराची लाग म्हणजे संबंध तोडून टाका आणि पुन्हा सुद्धा शिल्लक घेऊ नका. तैसे असावे संसार. आता अजून एकच मिनिट घेतो, आता लय त्याला ताण नाही देत, जेव घालायचे सगळ्यांना. अजून एक गोष्ट घेतो. पहिल्या चरणात म्हणतात पक्षी अंगाने उतरती, तिसऱ्या चरणात म्हणतात प्रातकाळी उठून जावे. एकच काहीतरी सांगा ना तुम्ही. आम्ही पक्षी अंगाने उतरती तैसे असावे का प्रातकाळी उठून जावे तैसे असावे, कैसे असावे. नाथ महाराज सांगतात असं आहे. पंचदशिकार म्हणतात दोन प्रकारचे प्रपंच आहेत, एक जीवकृत आणि एक ईशकृत. तुमचा जन्म झाला म्हणजे तुम्ही ईशकृत प्रपंचात आला, तुम्ही स्वतःचा एक प्रपंच निर्माण केला, त्याचं नाव जीवकृत. देवाने फक्त एक स्त्री आणि एक पुरुषाला जन्म दिला. ती स्त्री आणि पुरुष एवढाच देवाचा एक प्रपंच आहे. पण आम्ही तिला आई केलं, तिला पत्नी केलं, तिला बहीण केलं, तिला भाऊ केलं. ही नाती आम्ही जोडलो. हा आम्ही निर्माण केलेला हा जीवकृत प्रपंच आहे. हे माझं, हे माझं, हे माझं. नाथ महाराज म्हणतात या जीवकृत प्रपंचातून प्रातकाळी उठून जावे, तातडीने बाहेर पडा त्याच्यातून. आणि ईशकृत संसारात भगवंत ठेवेल तोपर्यंत आनंदाने राहा. अभंगाचं दुसरं तैसे असावे संसारी
कुशला कुशले यो मांगी जिराले आभारे जैशी ज्ञानोबा म्हणतात. तसं राहा, देव ठेवेल तसं राहा. समयाशी सादर व्हावे देव ठेवील, चित्ते असं द्यावे आणि आनंद निर्भर असो बोलताई सुख दुःख नाही. आणि कसाया असो न करी न धरी पैसे असावे. तसं निवांत राहा. अजून एक सिद्धांत अर्ध्या मिनिटात सांगतो आणि मग गुरुजींची बैरवी ऐकू आपण आणि मग थांबूया. पक्षाला किती पंख असतात? 2 पंख आहेत. समजा पक्षाला एकच पंख असेल तर काय होईल? त्याला उडणं शक्य नाही. त्याला 2 पंख आवश्यक आहे. जसं पक्षाला 2 पंख आहे ना, तसं संसाराला बी 2 पंख आहे. संसाराचं एक पंख ज्ञान आहे आणि संसाराचं एक पंख ममत्व आहे. बरोबर आहे? आता काय करा तुम्ही? काय करा? पहिले काय करा? ज्ञान आणि दुसरा कर्म आहे. एक ज्ञान आणि एक कर्म आहे. काय करा तुम्ही? कर्म नावाच्या पंखाने काय करा? जड पदार्थाचं ममत्व घाला आणि ज्ञान नावाच्या पदार्थाने नाही का तुम्ही ईश्वराचं ज्ञान करून घ्या. आता ज्ञान झालं इथपर्यंत ठीक आहे. संगतीचं काय करायचं? तुम्ही सगळ्या संगती सोडा आणि एक भक्ती मातेची संगत करा. कैसे असावे संसारी. आणि समजा तसे असलेच तर मग मी तुम्हाला छाती ठेवून सांगतो, अजिबात घाबरायची गरज नाही. एका जनार्दनी शरण शरण एका जनार्दनी शरण 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 एका शरण एका शरण Sa
बोधे बाबा ऐकू आपण ज्यांनी ऐकलं असेल त्यांना कळेल